मला वाटतं लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. कोणी त्या ठिकाणी गोळ्या घालणार नाही, घालण्याची काही आवश्यकता नाही आणि कुठेच आंदोलकांवर सरकार गोळी त्या ठिकाणी चालवत नाही. मला वाटतं आंदोलन करावं, पण अशा प्रकारची भडकाऊ वक्तव्य किंवा अशा गोष्टी त्या ठिकाणी टाळण्याची आवश्यकता आहे. कारण सरकार त्या ठिकाणी आंदोलकांच्या बाजूने आहे, त्यांच्या मागण्यांच्या बाजूने आहे. सरकार चर्चेची तयारी आहे, परंतु अशा प्रकारची नाही, हे गेलं बरोबर नाही गेलं. सरकारची जर भावना आंदोलन चिरडून टाकण्याची किंवा दडपण्याची असती तर कोर्टानं आदेश दिल्यानंतर परवानगीच पोलिसांनी त्या ठिकाणी दिली नसती. सरकार संविधानाला, लोकशाहीला मानणार आहे आणि म्हणून जे कोणाला वाटत होतं की मुंबईत परवानगी सरकार देणार नाही, परंतु या ठिकाणी सरकारनं परवानगी दिली. सरकार आंदोलकांना अटकाव करत नाहीत. स्वतः मनोज जरांगे यांनी सरकारचं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलंय आणि त्याच्यामुळे अशी कुठलीही भावना आंदोलन दडपून टाकण्याची सरकारची नाही. सरकार काल चर्चेला तयार होतं, आज आहे आणि उद्याही असेल. मराठ्यांच्या नाराजाची लाट फडणवीसांविरोधात केल्यास फडणवीसांचं राजकीय करिअर बर्बाद करणारी असेल असं धमकी जरांगे यांनी दिली. नाही, मला वाटतं फडणवीस याशिवाय त्या ठिकाणी पान पुढे सरकत नाही. पहिल्यापासून आम्ही सांगतोय की आपण देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करू नका, कारण फडणवीस साहेबांनीच महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण दिलं, ते कोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टात नाकारलं गेलं नाही. तथापि उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार आल्यावर दुर्लक्ष झालं आणि ते आरक्षण गेलं. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी 10% आरक्षण त्या ठिकाणी दिलं आणि त्याच्यामुळे अनेक सवलती दिल्या, योजना दिल्या. जो माणूस मराठा समाजाच्या बाजूने आहे त्याच माणसाला त्या ठिकाणी शिव्या घालणं, आईवरून उद्धार करणं आणि त्यांना टार्गेट करणं आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर आंदोलनाच्या आडून बोलणं, मला वाटते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती आणि परंपरेला शोभणारं नाही आहे. देवेंद्रची राजकीय कारकीर्द हे महाराष्ट्रातील जनता जनार्दन ठरवत असते, कुठला नेता किंवा त्याच्या वक्तव्याने ठरत नसते. नाही, मला वाटतं बेताल बिनबुडाचे निराधार आरोप करण्याची यांना सवय लागलेली आहे. आता जर षडयंत्र आहे तर तशा प्रकारचे पुरावे द्या, परंतु आपल्याला पक्ष वाढवता येत नाही. लोकांमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि सरकार लोकप्रिय होत आहे. मग अशा वेळेला भावनात्मक अशा प्रकारचे विषय उभे करून आपली राजकीय पोळी भासता येते का, एवढाच केविलवाना प्रयत्न हर्षवर्धन यांचा दिसतोय. काल राज ठाकरेचे घरी उद्धव ठाकरे गेले होते, त्याच्यानंतर मुख्यमंत्री गेले होते. त्याच्यावर संजय राऊत यांनी म्हटले की ठाकरे बंधू एकत्र राहावेत अशी प्रार्थना फडणवीसांनी राज ठाकरेंच्या पप्पासमोर केली असेल असं टोला संजय राऊतांनी केलं. नक्कीच आहे ना. देवेंद्र फडणवीस साहेबांची तर पहिल्यापासून भावना आहे की कुठलेही कुटुंब अशा प्रकारे विभक्त होऊ नये, त्यांनी एकत्र राहावं, अशा प्रकारचे संस्कार राजकीय देवेंद्रजींचा आहे आणि त्यांनी वारंवार ते बोलून दाखवलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर दोघांची युती पक्की झाली असं संजय राऊत यांनी. आता संजय राऊत जर उद्धव ठाकरेंना विचारत असतील तर त्यांना माहीत असेल. आता त्यांनी काय करायचं राजसाहेब आणि उद्धव साहेबांचा विषय आहे आणि संजय राऊतना बऱ्याचदा माहीतही नसतं, पण हवेत गोळीबार करत असतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.